टरबूजाचे भाव कमी झाल्याने नफा कमी। वडगाव बुद्रुक येथील शेतकऱ्याचे मांडली व्यथा। वडगाव तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी भैयासाहेब गोपीचंद राजपूत यांनी वडगाव शिवारातील या पपई पिकातच टरबूजाची आंतरपीक म्हणून लागवड केली होती। त्यांनी मल्चिंग पेपर, रासायनिक खते, औषध फवारणी, योग्य नियोजन करून पपई पीक व टरबूजचा मळा त्यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने फुलविला। टरबूजचे फळ चांगले आकारलेले आहे। माल तोडणीच्या काळात टरबूजचे भाव घसरले। त्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पीक नुकसानीची धास्ती या शेतकऱ्याला होती। मात्र या नुकसानीतून टरबूज पिकाचे होणारे नुकसान वाचले। त्यांना निसर्गाने साथ दिली। मात्र टरबूज पिकाला त्यांना फक्त 8 रुपये प्रति किलो असा कमी भाव मिळाला। खर्च वजा जाता या शेतकऱ्याला 3 एकर क्षेत्रात एकूण 3 लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळालेले आहे। भाव चांगला मिळाला असता तर 12 ते 13 लाखांचे टरबूज पिकाचे विक्रमी उत्पन्न मिळाले असते, असेही भैयासाहेब राजपूत या शेतकऱ्याने बोलताना व्यथा मांडली। पपईचे पीक चांगले वाढीच्या अवस्थेत असून पपई पिकाचेही चांगले उत्पन्न आकारेल अशी आशा असल्याचेही या शेतकऱ्याने सांगितले। नमस्कार, भैयासाहेब गोपीचंद राजपूत, वडगाव, माजी सरपंच। मी 3 एकर टरबूज लावलेलं होतं। त्याच्यामध्ये 3000 काडी पपईची लावलेली आहे। तर मला आत्तापर्यंत पपई मिळून, टरबूज मिळून मला 4 लाख रुपये खर्च आलेला आहे। तरी आज मला माझा 70 ते 65 टन माल आता पहिला निघालेला आहे। नंतर 2-1 टन माल निघाला, अजून 2-3 टन असा माझा पूर्ण बगीचा एकदम 10 किलोच्या आसपास माझा माल आहे। तरी फक्त एकच आहे, भाव न मिळाल्यामुळे मी नाराज आहे। नाही तर माझं म्हणजे मी टरबूज इतकं भारी जमवलं होतं की एकदम सुंदर 10, 8, 9 असे माझे फळ होते। तरी हा भाव कधी 20-22 राहिला असता तर 10-15 लाखाचा मला टरबूज झाला असतं। ठीक आहे, आज भाव कमी असल्यामुळे मी नाराज आहे, पण माल हा 1 नंबर काढलेला आहे। मी त्याच्यात समाधानी आहे। माल घेतलेला आहे रजा फ्रूट कंपनी, बडगाव, रौफभाई पपीतेवाला।